मॅन ऑफ द सिरीज ज्याने घेतली होती तो सिद्धार्थ आणि त्याच्या सोबतीनं आपण धवलला पाहतोय. तर मॅचला होते सुरुवात. हर्ष तो देखील रेडी आहे बॉलिंग ट्रॅकवरती. त्याचबरोबर स्ट्रायकिंगवरती सिद्धार्थ तो देखील रेडी आहे. नॉन स्ट्रायकिंगवरती धवलला आपण पाहतोय. ओपनिंग पेअर. मॅचला होते सुरुवात. पहिले षटक हर्ष गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल. पहिलाच बॉल मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती चान्स तरीकेने बनला होता. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने सुरुवात तरीकेने होत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल तरीकेने पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल कदाचित विकेट मिळवून दिली असती. मिडॉनला प्रयत्न चांगले केले होते. एक रन या बॉलवरती मिळाली. धवल आता स्ट्रायकिंगवरती येत असताना आपण पाहतोय. धवलने देखील आग्री प्रीमियर लीगमध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता आणि तो सध्या आता स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. आता दुसरा बॉल. एक हार्ड हिटर बॅटर धवल त्याच्यासमोर. दुसरा बॉल बरोबर स्टंपच्या समोर टाकण्याचा प्रयत्न केलाय. पण सरकडे अपील तरीकेने केले होते आणि यस इथे विकेट मिळताना पाहायला मिळते. धवलला देखील माहिती आहे आणि त्याने देखील त्या ठिकाणी डगआउटचा रस्ता पकडला आणि दुसऱ्याच बॉलवरती एक मोठी विकेट, एक मोठा मासा त्या ठिकाणी जाळ्यामध्ये फसत असताना मिस्टर धवल गॉन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. नवीन बॅट्समन केवल मैदानामध्ये दाखल. हर्षची गोलंदाजी चांगली राहिली. पहिल्या बॉलवरती देखील विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. दुसऱ्या बॉलवरती ती विकेट मिळाली. केवलला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. या ओव्हरमधील तिसरा बॉल. तिसरा बॉल आता बॅटच्या समोर. ओव्हर दी लॉंग ऑफ. बॉल सरलाय निशांतच्या स्वागताकरिता षटकार. 6 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क स्ट्रोक तरीकेने पाहायला मिळाला फलंदाज केवलचा. काय फटका खेळला होता. प्रॉपर टायमिंग सहित या बॉलला बरोबर लॉंग ऑफच्या वरतून पाठवलं होतं 6 रन्स करिता. आता देखील चांगला ड्राईव्ह. बॉल चला इंटू दी गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर तरीकेने पोहोचत आहेत. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. आदरणीय सन्माननीय विभूती चंपानेकर यांचे सुपुत्र जित चंपानेकर सर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय साहिल संके सरांना आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल आणि साहिल संके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. संके एंटरप्राइजेस टीम संके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आपल्या मुख्य मंचावरती. पाच बॉल आतापर्यंत झाल्यात. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर कमबॅक चांगला केलाय. मागच्या 2 बॉलवरती थांबवून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल असेल. धावा झाल्यात फलकावरती 9. शेवटचा बॉल तो देखील चांगल्या टप्प्यावरती टाकला. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तरीकेने पोहोचत आहेत. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर 10 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आदरणीय जीत चंपानेकर सरांना विनंती करतोय आपण पुढे या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि आम्ही प्रतीक यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. स्वागत सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी पार पाडला जातोय. चला वेळ जास्त होतोय घाई करा टीम कार्य करून दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती समोर आपण केवलला पाहतोय. केवलवरती जबाबदारी असणार आहे कारण रन्स बनवण्याची ताकद तो कुठल्याही सिच्युएशनला ठेवतो आणि कठीण परिस्थितीमध्ये त्याला कसं खेळायचं आहे चांगलंच माहिती आहे आणि तो सुद्धा क्रीजवरती आहे. 10 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी संपला. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. स्वप्नील लेफ्टामोरती विकेट पहिलाच बॉल वाईट स्वरूपामध्ये टाकलाय. एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत. 11 धावा स्कोर कार्डवरती 11 रन स्कोर कार्डची आपण पाहतोय. सुरुवात त्या ठिकाणी एक्स्ट्राने झालंय. स्वप्नील ने आणखीन एक विकेट त्या ठिकाणी मिळवून दिले आणि एक मोठा धक्का त्या ठिकाणी दिलाय. फुल टॉस बॉल स्लाइस केलं या बॉलला डीप मध्ये त्या ठिकाणी बॉल चाललाय. फिल्डर पोहोचताय त्या ठिकाणी 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आता तिसरी रन ती देखील मिळेल कारण ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या फलकावरती 15. 15 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. स्वप्नीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती आता केवल जितका वेळ स्ट्रायकिंग वरती राहील रन्स येऊ शकतात.
ऑलरेडी एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. 15 धावा सध्या स्कोर कार्डवरती. चौथा बॉल या ओव्हरमधील. आता देखील बॉल हवेमध्ये आहे, परंतु सेफ झोन मध्ये पडतोय, त्यामुळे या ठिकाणी विकेट पासून दूर होता. एक रन मिळेल या बॉलवरती. 16 धावा स्कोर कार्डवरती. थोडंसं या ठिकाणी अवघड परिस्थितीमध्ये त्यांचा टीम आपल्याला पाहायला मिळते, स्ट्रगल करते, कारण रन्स त्या ठिकाणी बनलेल्या नाही आहेत. विकेट ते देखील गेल्यात. स्वप्नीलचं हे षटक त्या ठिकाणी स्वप्नील हावी झाल्या ऑपोजिशन टीमवरती. 16 वरती 2. 5वा बॉल कमी गतीने टाकला. स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे, उंची जास्त आणि लांबी कमी. विकेट आणखीन एक मिळेल आणि हर्ष टिपलाय जाईल. परागचा खेळ या ठिकाणी संपलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये योगेश दाखल होत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. गेम चेंजिंग ओव्हर. सध्या स्वप्नीलची बॉलिंग ती सध्या चांगली राहिली. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. फाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो. एक्स्ट्रा रन मिळेल या बॉलवरती. एक्स्ट्राने धावसंख्येत वाढ होते. 17 धावा फलकावरती. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल. 17 वरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल. लेफ्ट आर्मवरती विकेट. गोलंदाज दाखल होत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल चांगला लेग कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं बॉल फिरला होता. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 17. पुढची जी 3 षटकं आहेत ती 3 षटकं लक्षात घ्या. जर्मन खरी करून टीम तुम्हाला 12 मिनिटांमध्ये हाताला यायची आहेत. 12 मिनिट तुमच्याकडे आहेत आणि त्या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये हर्ष गोलंदाजी मार्क होती आलाय. जर्मन खरेकुरण टीम प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ जास्त जातोय. पहिलाच बॉल चांगला टाकला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. विकेट किपर देखील बीट झाले होते. 1 रनने सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 18. 18 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. सध्या परिस्थिती अवघड झाली त्यांच्या टीमची, कारण सिद्धार्थ आणि धवलची विकेट गेल्यानंतर थोडंसं ते कॉम्बिनेशन त्या ठिकाणी डिस्ट्रॉईड होत असताना आपण पाहिलं. चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. वेग देखील चांगला होता या बॉलमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. चांगली आर्म ॲक्शन आहे गोलंदाज हर्षची. व्हेरिएशन चांगले आहेत या बॉलरकडे. आतापर्यंत 2 बॉलचा किराड गिनी झालाय. धावा झाल्यात फलकावरती 18. रन्स थांबवून ठेवण्याचं काम आतापर्यंत केलं गेलंय. 18 धावा सध्या स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. 2 बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड झाल्यात आणि दोन्ही बॉल डॉमिनेट करतायत. हर्ष त्याचं वर्चस्व राहिलं या 2 बॉलमध्ये. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे.
कॅचिटचा कॉल अवघड होतं. एक रन मिळेल या बॉलवरती. 19 धावा सध्या स्कोर कार्डवरती. 19 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय. सध्या तरी मैदानामध्ये आपण तिसरं षटक प्रगती पथावरती पाहतोय आणि तिसऱ्या षटकामधील 3 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय. धावा झाल्यात फलकावरती 19 रन्स सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. या ओव्हरमधील चौथा बॉल कमी गतीने टाकलाय. ड्राईव्ह लॉंगॉनला ऍडगिनी केला जातोय. डीपमधून फिल्डर पोहोचत आहेत बॉलवरती. 2 रन्सची मागणी आहे. दुसरे रन धोक्याचे ठरवू शकले असते परंतु 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 21 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. हर्षचा हा स्पेल अतिशय सुंदर ठरलाय. मागील ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये 10 रन्स झाल्या होत्या. एक विकेट त्याने घेतली होती. मागील 4 बॉलमध्ये विकेट आलेली नाहीये परंतु इकॉनॉमीला त्याने चांगलं मेंटेन केलंय. आता हा लॉंग ऑफला खेळला जातो. डाऊन दी बॉल फिल्डर पकडला जाईल आणि संपलाय केवळचा खेळ. एक मेन विकेट या मॅच मधील केवळची ती परत असताना तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅट्समन सुयोग मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये 21 वरती 4 धक्के मैदानावरती लागलेत. सिद्धार्थ आणि त्याचबरोबर धवल त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर पूर्णपणे त्यांचा टीम बॅकफुटला जाणवते. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल पॅडमध्ये टाकला होता. बॉल जातोय डीपमध्ये. मिड विकेटवरून फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एकच रन या बॉलवरती मिळेल. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 3 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22-22. हा फलकावरती स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने फिरवलाय. चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. सुरुवात यावरची डॉट बॉलने झाले. नन्सर आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय जर्मन खरे करून 22 फलकावरती सुरुवात डॉट बॉलने झाले. दुसरा बॉल या ओव्हरमधील टायमिंग लेंथ वरती ठेवला होता. हा देखील बॉल मिड ऑफला फिल्डर पोहोचतायत. एक रन मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 23 रन्स येणं पूर्णपणे थांबलंय. जी गोलंदाजी मैदानामध्ये झालंय. कौतुक करावं लागणार आहे हर्षचं. कौतुक करावं लागणार आहे स्वप्नीलचं. दोन्ही बॉलर्सनी मागील पूर्णपणे डॉमिनेट केलंय. 17 मध्ये या 23 वरती 4 धक्के मैदानावरती लागल्यात. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. इथून प्रोजेक्टेड स्कोर 41 दाखवतोय. आता या बॉलला लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत आणि चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि आणखीन एक विकेट. योगेश गॉन.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय हर्ष. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. 23 वरती 5 धक्के मैदानावरती लागल्यात. अर्धा संघ या ठिकाणी तंबूच्या आसराला परतला गेलाय पूर्णपणे. या ठिकाणी धनसा टीम आता स्ट्रगल करू लागले. अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथून सिंगल डबल जर इन्क्रीज केल्या तर रन्स बनवू शकतात. बॉल बॅक ड्राईव्ह होता, भरपूर वेगानं आला होता. बॉलरला देखील त्या ठिकाणी थोडीशी इंजुरी होत असताना आपण पाहतोय. फर्स्ट एड किट मैदानामध्ये पोहोचवायचं आहे. ठिकाणी खेळला जातोय. 1 रन कंप्लीट झालाय. दुसऱ्या रनसाठी येत आहेत आणि रन मिस रनआउट मिस त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. 2 रन्स कंप्लीट झाल्यात. त्या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 26. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे या ओव्हरमधील. शेवटचा आणि अंतिम बॉल. 26 फलकावरती लागल्या जात आहेत. स्वप्नील 3 विकेट या मॅच मध्ये त्याने घेतल्यात. आता हा फुल टॉस आणि लास्ट बॉल वरती 4 रन्स मिळताना पाहायला मिळत आहेत. चौथा षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 30. चला काय करा, वेळ जास्त जातो जेनुमान खरे करून टीम. तुमचा टायमर देखील संपलंय. धावसंख्या फलकावरती 30. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज हर्षचं केलं गेलंय. वेगावरती स्वार होऊन ठोकलाय षटकार. 6. बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. ट्रेडमार्क तरीकेने दिसून आला होता. हर्ष आणि हर्ष मधली ही बॅट आला. आता हर्ष पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. फाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 37, 37. प्रेशर आहे षटकार आल्यानंतर. त्या ठिकाणी आपण पाहू शकताय फाईट बॉल आलाय. पहिला बॉल षटकार आला. पुढचा बॉल या ओव्हरमधील. आता जास्त वेगाने टाकलाय. भरपूर वेग आहे. नो बॉल. नो बॉल. हाईट फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
मागील 4 ओव्हरमध्ये घेतलेली मेहनत या ओव्हरमध्ये थोडंसं त्या ठिकाणी अवघड करते काम. कारण मागच्या 3 बॉलमध्ये 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी टाकले गेलेत आणि एक षटकार देखील आलाय. वेलकम प्रफुल मेहर, आपलं देखील स्वागत असेल. रवींद्र मेहरला पण पाहणार आहोत. केलवा टीम इन ऍक्शन मध्ये असेल. रुचितला पण पाहणार आहोत. उदय, आपलं देखील स्वागत असेल. आता लॉफ्ट केलाय, पुल केलाय या बॉलला वेगावरती स्वारून पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह, षटकार, 6 धावा. ग्रेट शॉट, काय फटका खेळला होता. बरोबर बॅटवरती घेतला बॉल आणि सरळ ऑन साईडला फेकून दिला या बॉलला. 6 रन्स त्या ठिकाणी मिळवल्यात या ओव्हरमधील हा दुसरा षटकार. गावरती लागल्या गेल्यात या 2 षटकारांनी या ठिकाणी या मॅचमध्ये परत आणलंय. हर्ष सध्या मैदानामध्ये विघ्नहर्ता तर बनलाय, आपल्या संघासाठी संकटमोचक बनलाय आणि त्यामध्ये या चुका होत आहेत. 2 रन्स पूर्ण झाल्यात. 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 46 फलकावरती. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. आता चांगला टाकलाय बॉल, वेगानं टाकला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. 4था बॉल, अखेरकार मोकळा श्वास घेण्याची संधी हर्षला मिळाली. हर्षचा जर विचार केला तर एक परफेक्ट ॲथलेटिक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु चुका या मॅच मध्ये करतोय. फाईट बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. जनुमन खारेकुरण टीम लक्षात घ्या, आपला टायमर या ठिकाणी संपलंय. जेव्हा 5व्या षटकाला सुरुवात झाली तेव्हाच ते टायमर संपलंय. मधील 5वा बॉल, फाईट यॉर्करचा प्रयत्न होता, थोडस मागे पडलाय परंतु या ठिकाणी हरकत नाहीये कारण बॅटला स्पर्श झाला नाहीये. कारण या ओव्हरमध्ये जे 2 षटकार आले त्या 2 षटकारांनी एक मोमेंटम धनसा टीमला मिळालाय आणि आता फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल सुरू झालंय. शेवटचा आणि अंतिम बॉल, शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. 2 रन्स देखील मिळाल्यात आणि या 2 रन्सनी टीमची टोटल जाऊन पोहोचले 50 वरती. शेवटचे 6 बॉल आता बाकी आहेत. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये निधी 11 खेळ बाकी आहे. स्लो ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल, काय बॉल फिरलाय मैदानामध्ये. ब्रेक अंदाज त्या ठिकाणी होता आणि ज्या पद्धतीनं बॉल फिरला होता, चांगली ग्रीप त्या ठिकाणी मिळाली होती. 1 रन मिळेल या बॉलवरती. यश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय.
हा देखील चांगल्या पद्धतीने बॉल फिरला होता. बॉल जातो डीपमध्ये. एक रन कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 52-52. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. या ओव्हरमधील तिसरा बॉल लेग ब्रेकचा अंदाज त्या ठिकाणी होता आणि आता विकेट किपर मिस झाल्यानंतर बॉल चालला लॉंग स्टॉपला, म्हणजे जास्त रन्स आता मिळतील. पायसच्या माध्यमातून चौकार. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये सनरायझर्स पालघर ए आणि त्यांच्या अगेन्स्ट निधी 11. या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. धावसंख्या फलकावरती 56. 56 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. या ओव्हरमधील चौथा बॉल गोलंदाजी मार्कवरती यश. आता चुकी झाल्या. नो बॉल बीमर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नो प्लस 2. एकूण 2 रन्स या बॉलवरती पूर्ण केल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 3 रन कंप्लीट झाल्यात. नो प्लस 3 म्हणजे टोटल 4 रन्स या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती 60 आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 3 बॉल केला आतापर्यंत झालाय. वेलकम शुभम तांडेल, आपलं देखील स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती 60. पुढचा बॉल या ओव्हरमधील लेग ब्रेक चांगला होता. बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचे 2 बॉल आणखी बाकी आहेत. 60 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये यशचा जर विचार केला तर मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. एक नो बॉल जरूर आपण पाहिलाय. अक्षय गौरी, आपलं देखील स्वागत असेल. एक रन आता मिळेल या बॉलवरती. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल या इनिंग मधील. सनरायझर्स पालघर ए, आपण कॅप्टन रेडी राहा. निधी 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. 61 धावा फलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल त्या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. एक रन मिळेल या बॉलवरती. एक रनने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 62-62 आणि 63 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. टॉस साठी या
चॉईस दिलं जाईल. साहिल संके साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. सनरायझर्स पालघर ए टीमचा कॉल या ठिकाणी असेल. कॉइन स्पिन केला जातोय. हेड असा कॉल या ठिकाणी केलाय आणि टेल आलाय. निधी 11 टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं. रवींद्र टॉस जिंकलात का निर्णय असेल? फील्डिंग. ऑल द बेस्ट. निधी 11 ऑन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाल्यात. हर्ष आणि सौरभ. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ. पहिलाच बॉल बाउन्सरचा अंदाज त्या ठिकाणी होता. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात डॉट बॉलने झाले. चला जे समोरच्या कक्षाच्या समोर प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो थोडस आपण बाजूला व्हा. सुरुवात चांगली झाली सिद्धार्थसाठी डॉट बॉलने. या ओव्हरमधील दुसरा बॉल. चांगला बॉल पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय का तर नाही. फाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 1. पहिल्या बॉलचा केला डिग्री झालाय. दुसरा बॉल या ओव्हरमधील सिद्धार्थ. दुसरा बॉल स्टेप आउट करून पाठवरती घेण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फलीमध्ये संपर्क त्या ठिकाणी झालेला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. डॉट बॉलचं प्रमाण मागच्या इनिंगमध्ये देखील भरपूर होतं. आता या ओव्हरचा जर विचार केला तर सिद्धार्थ ॲज अ स्ट्रायकर बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन कोऱ्या बॉलने गोलंदाजी कशी करावी एक वेगळं टॅलेंट या बॉलरकडे आणि एग्रेसिव्ह प्लेअर आहे.
विकेट घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन आणि मॅचला घेऊन चालण्याची एक वेगळी क्षमता त्याच्यामध्ये आहे. परंतु आता स्विच हिट आणि बॉलला सरळ पाठवलंय थ्रू दी पॉइंट. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. लेग स्टंप वरती बॉल होता आणि बरोबर बॅटवरती घेतला बॉल. पॉइंटला हा फटका खेळला गेला. 4 रन्स प्राप्त झाले या बॉलवरती. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. धावसंख्या फलकावरती 5. चांगला स्ट्रोक सिद्धार्थच्या अगेन्स्ट एक्झिक्यूट केला होता स्विचेटचा अटेम्प्ट त्या ठिकाणी आपण पाहिला आणि बरोबर पॉइंटला बॉलला काढलं होतं. धावसंख्या फलकावरती 5. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. चौथा बॉल या ओव्हरमधील सिद्धार्थ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर जरूर केलाय. बॉल सारा लॉंग ऑनमध्ये फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉलपर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही आहे. 4 रन्स मिळतील या बॉलवरती. सलगचा हा दुसरा चौकार फलंदाज हर्षच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. ऑलरेडी बॉलिंग चांगली केली हर्षने, त्यानंतर ओपनिंगला येऊन बॅटिंग देखील आता चांगली करतोय. 2 चौकार त्याने आतापर्यंत मारल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि टीमला एक मोमेंटम देण्याचा प्रयत्न करतोय. 63 धावा जास्त नाही आहेत परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये की या मैदानावरती 67 रन्स आजच्या रात्रीमध्ये डिफीट होत असताना आपण पाहिल्यात. आता देखील या बॉलला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 10. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अजून एक बॉल बाकी आहे आणि आता सौरभ स्ट्राईक इन वरती असणार आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये थोडंसं सेट होणं अवघड झालं होतं हर्षला परंतु मागच्या काही बॉलमध्ये रन्स त्याने चांगल्या बनवल्यात आणि कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक त्याने आतापर्यंत खेळले गेलेत. त्यामध्ये जो स्विच हिट आपण पाहिला आणि स्टेप आउट करून जो फटका खेळला होता तो देखील चांगला होता. लास्ट बॉल या ओव्हरमधील. एक रन पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला आणि 1 रन मिळेल या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 11. 11 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. सर काही करा वेळ जास्त जातोय. या ओव्हरमधील पहिलाच बॉल ऑन साईडला पुल केला आणि बॉल देखील आता फार वेगानं बॉर्डर लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 4 रन्स करिता चौकार पहिल्याच बॉलवरती 4 रन्स. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक तरी पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि त्याच्यावरती तुटून पडण्याचा प्रयत्न केला गेला. योगेश्वरती हल्ला चढवला. धावसंख्या फलकावरती 15.
15 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. पहिला बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात त्या ठिकाणी चौकाराने झाले. या ओव्हरमधील दुसरा बॉल. नेक्स्ट वरती बॉल टाकला होता पंचांकडे. हलकीशी अपील त्या ठिकाणी झाली होती. अपीलवरती कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स झालेला नाहीये. अखेरकार कमबॅक योगेशच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. सध्या दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. तिसरा बॉल या ओव्हरमधील. आता अपील पुन्हा एकदा झाला आणि यस ती अपील उचलून धरलाय. विकेट जाईल. सौरवला परतावं लागेल तंबूच्या आसराला. मध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आऊ या नावाने भरपूर मोठं प्रेम खरेकुरण गावामध्ये त्याला मिळालंय आणि येणाऱ्या काळामध्ये या देखील नावावरती मोठी चर्चा होत असताना पाहायला मिळेल. कारण मागील 2 वर्षामध्ये भरपूर मेहनत या खेळाडूने घेतलंय आणि यंदाचा सीझन जर आपण पाहिला तर हर्षसाठी चांगला राहिलाय. एक चांगला ॲथलेटिक आहे. जितकी चांगली तो बॅटिंग करतो तितकी चांगली बॉलिंग देखील करतो. आज बॉलिंगमध्ये थोडीशी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होती, परंतु बॅटिंगमध्ये रन्स कव्हर करण्याचा प्रयत्न तो करेल. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावा झाल्यात फलकावरती 15. नवीन बॅटर हर्ष पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. नंतर टीम प्लीज स्पीडअप करा, बैल जास्त जातोय. 15 धावा सध्या स्कोर कार्डवरती. या ओव्हरमधील चौथा बॉल घेऊन गोलंदाज योगेश या ठिकाणी दाखल झालाय. अनुभव भरपूर मोठा आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा या ठिकाणी उचलत असताना 15 वरती एक धक्का मैदानावरती लागलाय. आता काय फटका खेळला जातोय. व्हॉट अ शॉट. ग्रेट शॉट ऑफ द नाईट. काय फटका खेळलाय. लॅप स्वीप आणि बॉलला सरळ पाठवलाय फाईन लेगला. उत्तुंग षटकार. 6 धावा. इनक्रेडिबल स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती हर्षचा जो उल्लेख केला होता त्या उल्लेखाला त्या ठिकाणी साजेसा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अविश्वसनीय फटका. आजच्या रात्रीमधला सर्वाधिक सुंदर फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय. आधीच म्हटलं होतं एक वन ऑफ द बेस्ट ॲथलेटिक प्लेयर आहे. चौ बाजूंना खेळण्याची क्षमता या बॅट्समन मध्ये आणि हे दनसरकर सध्या नक्कीच एन्जॉय करतात या मॅचला. क्षमासावी खरेकरूनकर त्यांना देखील माहिती आहे हर्ष कोणत्या लेवलचा प्लेयर आहे. आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि आता देखील रन्स मिळतील 4 चौकार. मागच्या 2 बॉलवरती हर्ष मैदानावरती आल्यानंतर कार्यकरूनकर एन्जॉय करत असताना 4 रन्स. आधीचा लॅप स्वीप आणि त्यानंतर स्विच हिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फटके ला जॉब आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 25-25. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल. गोलंदाज योगेश गोलंदाजी मार्कवरती. अंतिम बॉल. शेवटचा बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. मिड ऑफला फिल्डिंग चांगली झालेली. स्टॉप चांगला दिला. 1 रन मिळेल या बॉलवरती. इन ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 26-26 स्कोर कडे लागल्या गेल्यात.
बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी सिद्धार्थ दाखल होत असताना आपण पाहतोय. चला काही करा वेळ जास्त होतोय. धावसंख्या फलकावरती 26-26. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात त्या ठिकाणी झाली. सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह क्रॅकिंग आहे आणि इंटू दी कॅप मध्ये बॉलला सरळ पाठवलंय. सीमर शपात चौकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी कडक फोर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर गॅपमध्ये तो स्ट्रोक खेळला होता. 4 रन्स प्राप्त केल्या. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 30 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमधील दुसरा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर बीट झाल्यात. नियंत्रण नाही या बॉलवरती आणि बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला. 4 रन्स देऊन जाईल. येस चेक करणार आहोत. बीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. फेअर बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34. सलग 2 चौकार या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. हर्षच्या माध्यमातून बॉलिंग मध्ये 20 रन खर्च झाल्या होत्या, परंतु बॅटिंग मध्ये आतापर्यंत 5 मध्ये 19 त्याने बनवल्यात. आता देखील काय फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट इज दॅट. मिड विकेटला फॅट अँड फ्युरियस. आणखीन एक कडक षटकार. 6 धावा. काय फटके खेळले जात आहेत. लॅप स्वीप, स्विच हिट, पुल शॉट, कडक फटके आतापर्यंत आपण पाहिलेत. फलंदाज हर्षच्या माध्यमातून 25 वरती बॅटिंग करतोय आणि या रनचेस मध्ये कडक बॅटिंग केले. बँक ऑन दी टार्गेट कोणाला केले तर समोरच्या टीम मधील एक सर्वाधिक डेंजरस बॉलर, फ्रंटलाईन बॉलर आणि त्याला टार्गेट केले. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल तरीने पाहायला मिळाला. आता अखेरकार सिद्धार्थला देखील एक टाइम मिळाला असेल, कारण डॉट बॉल या ठिकाणी आलाय. 40 वरती एक धक्का मैदानावरती लागला. आता रिक्वायर्ड रेट पूर्णपणे त्या ठिकाणी कमी झालाय आणि आता या मॅच मध्ये जनुमान खारेकुरण टीम या ठिकाणी वर्चस्व दाखवत असताना स्टेप आउट करून खेळला जातोय. बॉल जाईल डीप मध्ये. एक रन कंप्लीट झालाय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 41-41. 5 बॉल आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी बाकी आहे. लास्ट अँड फायनल बॉल या थर्ड ओव्हर मधील. आतापर्यंत 17 बॉलमध्ये 41 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. म्हणजे खऱ्या अर्थाने जी बॅटिंग केली गेली, स्विच केल्या गेल्या. हलक्या शतानं या ठिकाणी बॅट स्पर्श केली होती. 1 रन मिळेल या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 42-42. हा फलकावरती
3 ओव्हरमध्ये 41 धाव्यांची गरज आहे. 42 स्कोर वरती लागल्या गेल्यात. आता 18 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 21. चला बरोबर मुख्य मंचाच्या साईडला हेडलाईट ऑन आहेत ती प्लीज आपण बंद करा. बरोबर डाव्या बाजूला पहिलाच बॉल ऑफ्टरवरती शफल होऊन हुक शॉट. धावा देखील बुक केल्यात. रन्स मिळतील 4. चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात चौकाराने झाले. आता रन बॉल इक्वेशन 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 17 मध्ये 17 बनवायचे आहेत. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ ऑफ्टरवरती शफल झाला आणि त्यानंतर हुक शॉट तरीके ऑफर केला होता. सेहेचाळीस हा फलकावरती दुसरा बॉल या ओव्हरमधील. आता देखील हुक शॉट तरीके आपण पाहतोय आणि या देखील बॉलवरती सेम रिझल्ट. बॉल देखील शॉट ऑफ लेंथ सलगचा दुसरा चौका. हॅलो धावसंख्या फलकावरती 50 रन्स स्कोर वरती आपण पाहतोय. आता हर्ष खऱ्या अर्थानं आक्रमण करू लागलाय. यादीच्या ओव्हरमध्ये हर्ष पाटीलला आपण पाहिलं होतं. अर्थातच आऊला आपण पाहिलं होतं. फाईट बॉलचा इशारा आपण संच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. बॅटरला देखील माहिती होतं बॉल भरपूर बाहेर आहे. 51 धावा फलकावरती. हर्ष पाटील आऊ यांच्यासाठी एक कॅश प्राइज आहे बालूदादा पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक चौकार 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि जर का षटकार येतोय तर दोन बॉल आतापर्यंत झालेत. धावसंख्या फलकावरती 51. येस 3 बॉल झालेत. 3 बॉल बाकी आहेत अजूनही. आफ्टरवरती शफल होऊन पुन्हा एकदा हुक शॉट खेळला जातोय आणि या देखील बॉलवरती चांगलाच रन्स